श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। नभे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे। जनी विष खाता पुढे सुख कैचे, करी रे मना ध्यान या राघवाचे। जय जय रघुवीर समर्थ। समर्थांच्या विचारांचं चिंतन आपलं सुरू आहे आणि हे विचारांचं चिंतन विचारांनीच आपण आतमध्ये स्वीकारायचंय बरं का। कारण कोणताही विचार कोणीही सांगितला की तो विचार आतमध्ये जोपर्यंत जात नाही, आतमध्ये म्हणजे आपल्या विचार शक्तीपर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो विचार असा पाण्याच्या तरंगाप्रमाणेच असतो। पण माझ्या समर्थांचा विचार हा मनाला केलेला उपदेश हा आतमध्ये कुठेतरी अंतर्वृत्तीपर्यंत जाऊ द्या बरं का। आणि तो जोपर्यंत अंतर्वृत्तीपर्यंत पोहोचत नाही ना तोपर्यंत हे फक्त श्रवण चाललेलं असेल। चिंतन खूप छान झालं म्हणतात लोक, खूप छान, पण चिंतन चांगलं आहे हे माझ्या अंतर्वृत्तीपर्यंत जोपर्यंत ते जात नाही तोपर्यंत मला त्याचा आनंद माझ्या स्वतःसाठी टिकून ठेवता येत नाही। इथे समर्थांनी असं म्हटलं की नभे सार संसार हा घोर आहे। या श्लोकाचं चिंतन आपण करतो आहोत। हा संसार कसा आहे? संसार ही न संपणारी घटना आहे बरं, कधी न संपणार। संसार कधी संपलाय? संसार याचाच अर्थ असा की दोन विचारांच्या मधलं द्वंद्व म्हणजे संसार। जिथे एकच एक विचार आहे तो परमार्थ आणि जिथे विचारांच्या मध्ये द्वंद्व आहे तो संसार। सत्याचा शोध घ्यावा लागतो बरं का। सत्य असं सहजासहजी सापडत नाही। सत्याचा शोध घेण्यासाठी काटेरी वाटेवरून चालावं लागतं, अनेक परिश्रम करावे लागतात, कष्टाशिवाय काहीही पर्याय राहत नाही आणि मग तेव्हा ते सत्य आपल्याला शोधता येतं। म्हणा तू जर खरा सज्जन असशील ना तर तुला निश्चितपणे सत्याची महती कळेल आणि सज्जन मनाला समर्थ उपदेश करतायत, दुर्जनाच्या वाटेला जात नाहीत। वाटेला का जात नाहीत आणि दुर्जनाच्या वाटेला जावं का? नाठाळाच्या मागे त्याच्या मागे लागावं का? एखादा काहीतरी आपल्याला बोलत असेल, काहीतरी आपल्यावरती काहीतरी टीका करत असेल किंवा अशा नाठाळाच्या अशा खट्याळ माणसाच्या नादाला लागावं का? अनेक लोक विचारतात हा प्रश्न। त्याच्या नादाला लागू नये त्याचं कारण असं, आपल्या जीवनातला कितीतरी अमूल्य असा वेळ त्याच्यामध्ये खर्ची जातो, त्याच्यामध्ये वाया जातो। समोरचा माणूस कधी बदलत नाही, समोरचा माणूस कधी सुधरत नाही, तो कधी त्याच्या स्वभावातून बाहेर पडत नाही। म्हणून अशा माणसाच्या पाठीमागे लागण्यापेक्षा मी माझ्यातले दोष शोधण्याचा प्रयत्न करावा म्हणा। आणि ती जर तुला सवय लागली ना, ते जर तुला कळलं तर मग खऱ्या अर्थानं सत्याचा शोध दूर नाही रे बाबा। सत्य दूर नाहीये। मी उगीच मनानं समजलेलं आहे की सत्य 7 समुद्राच्या पलीकडे। कोणी सांगितलं? सत्य 7 समुद्राच्या पलीकडे नाहीये।
सत्य तुझ्या जवळ आहे, तू सत्याच्या जवळ आहेस, पण सत्याच्या जवळ तू असूनही आणि सत्य तुझ्या जवळ असूनही उभ्या आयुष्यात तुला त्या सत्याचं कधी दर्शन घडत नाही रे मना. म्हणून हे सज्जन मना, तू हा माझा उपदेश ऐक आणि याप्रमाणे तुझी कृती ठेव. कारण कशासाठी तुला मी हे सांगतोय, फार सुंदर संवाद आहे बरं का. मनाचे श्लोक हा आपल्या मनाशी साधलेला संवाद आहे. आणि असा जेव्हा आपण आपल्या मनाशी रोज संवाद साधू ना, तेव्हा परमार्थ वेगळा परमार्थ काही आणखीन असत नाही. मला स्वतःशी संवाद साधता आला पाहिजे. मी काय करतो, दुसऱ्याशी संवाद साधायची माझी उठल्याबरोबर इच्छा निर्माण होते मनामध्ये. पहिल्यांदा त्याला मिस कॉल देतो, त्याचा मला फोन यावासा वाटतो, मी त्याच्याशी बोलावंसं वाटतं. दुसऱ्याशी संवाद करायचा नाहीये. दुसऱ्याशी याचा अर्थ मला नाशिवंताशी आणि देहाशी संवाद करायचा नाहीये, मला आत्मतत्वाशी संवाद करायचा आहे, मला माझ्या स्वरूपाशी संवाद करायचा आहे, मला माझ्या आत्मनिष्ठेशी एकरूप राहून मला त्याच्याशी एकनिष्ठ राहायचं आहे. म्हणून जनी विष खाता पुढे सुख कैचे. आता विष म्हणजे प्रत्यक्ष विषच नव्हे, विषयांच्या मधलं सुद्धा विष आहेच, विकल्पामध्ये विष आहेच, वाईट विचारांच्या मध्ये विष आहेच. वाईट विचार म्हणजे विषच, विकल्प म्हणजे विषच. मी कुणाच्याही कधी उपयोगाला येत नाही, विषच आहे. आणि अशा विषयाचा साठा मी वाढवण्यापेक्षा माझ्यामध्ये अशा विषयाचं चिंतन सतत राहतं. म्हणून जनी विष खाता पुढे सुख कैचे. तुला विष खाल्ल्यानंतर कधी सुखाची प्राप्ती होण्याची शक्यता तरी आहे का? म्हणून मना, करी रे मना, त्याच्यासाठी तुला सांगतोय, यासाठी तुला मी उपाय देतोय. समर्थांचं वेगळेपण काय असेल ना, ते इथे आहे. नुसतं असं कर आणि असं करू नको असं एवढं सांगून बागत नाहीयेत, एवढं सांगून थांबत नाहीयेत, तर त्याच्यावरती उपाय देत आहे, त्याच्यावरती काहीतरी शोधायला सांगताय, त्याच्यावरती काहीतरी चिंतन देत आहेत. आणि समर्थ म्हणाले, त्याच्यासाठी तुला सांगतो, हे मना, करी रे मना ध्यान या राघवाचे. आता त्याचं ध्यान करायचं म्हणजे काय करायचं? त्याला ध्यान करायचं म्हणजे कुठे जायचं? लगेच मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. रामाचं ध्यान करायचं म्हणजे कोणत्या डोंगरावरती जाऊन ध्यान करू, कुठे जाऊन बसू, कसं बसू, बसायला आसन कोणतं घेऊ, त्याची मूर्ती कोणती ठेवू, कोदंडधारी राम ठेवू का पंचायतन ठेवू, कशी मूर्ती ठेवू, सोन्याची ठेवू का पितळेची ठेवू का चांदीची ठेवू? सोनं, चांदी, पितळ, मूर्ती, आसन, स्थान काही 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 आवश्यक नाहीये. या कशाचीच आवश्यकता नाहीये. ध्यान करण्यासाठी मला माझ्या स्वस्वरूपाचं चिंतन अपेक्षित आहे. मला माझ्या स्वतःच्या चिंतनाशी एकनिष्ठ राहायचं आहे आणि मला माझ्या स्वतःचं चिंतन करण्यासाठी ध्यान करणं अत्यंत गरजेचं आहे. पण या ध्यानाला कितीही वेळा सांगितलं तरी ते ध्यान करतच नाही. ते ध्यान वेगळंच काहीतरी करत असतं. आणि त्या ध्यानाला हे सांगणं, हे समर्थांनी फार सुंदर चिंतन आपल्या समोर ठेवलं. असा हा समर्थांचा चिंतनाचा विषय आज आपण इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.